अंजनगाव सुरजी तालुक्यात बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे। जिल्हाधिकारी यांच्या चौकशी समितीनं थातूरमातूर चौकशी करून अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी चौकशी केली असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी यांच्यावर लावला आहे। ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही, त्यांनी अर्जही केला नाही, त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला। या सगळ्यांवर कारवाई होणार। राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार। हे 100 पुरावे मी दिले आहेत, पण सगळे 14 ते 84 अर्ज तपासावे अशी माझी मागणी आहे। सर, या प्रकरणात समिती नेमली ती चौकशी, त्याचा अहवाल प्राप्त झाला का? मी मुख्यमंत्र्यांशी काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे। कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। तो किरीट सोमय्या 100 प्रकरण देऊ शकतो, तर कलेक्टर काय करत होते? आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरनी दिलेली आहे आणि असा प्रकार जो एकदम खुल्लेआम देशद्रोह, तर कलेक्टर भले गोड बोलत असणार, पण त्याला पण दाब द्यावं लागणार। त्याला कमिटीने काय केलं आतापर्यंत? काही केलेलं नाहीये। समितीचे अध्यक्ष साहेब एचडी साहेब होते ना, जे कोणी असेल त्यांनी दाब द्यावा लागणार।